तर पाक सीमेलगतच्या पंजाब राज्यातील 5 जिल्ह्यात अजूनही रेड अलर्ट कायम ठेवण्यात आलेला आहे। पठाणकोट जिल्ह्यात आजही सार्वजनिक ठिकाणी लाईट चालू न करण्याचे आदेश दिलेत, तर घरावरील लाईट्सही बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून दिलेले आहेत। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेले पंजाब राज्यामधले जे 5 जिल्हे आहेत जे अजूनही रेड अलर्टमध्ये पाहायला मिळतात की त्या 5 जिल्ह्यांमधल्या शाळा ज्या आहेत त्या उघडलेल्या नाहीत। मात्र सध्या ब्लॅकआउट जे आहे ते अर्ध ब्लॅकआउट आपल्याला पठाणकोट या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। सार्वजनिक ठिकाणच्या लाईट ज्या आहेत त्या बंद करण्याचे आदेश इथल्या प्रशासनाने दिलेले आहेत। सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही लाईट ज्या आहेत त्या चालू करू नका अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते प्रशासनाने केलेलं आहे। सध्या आपण पाहतोय की या रस्त्यावरती लाईट ज्या आहेत त्या सध्या बंद करण्यात आलेल्या आहेत। घरावरच्या ज्या मोठ्या लाईट आहेत त्या सुद्धा बंद करण्याचं आवाहन आहे। फक्त घरातल्याच लाईटी सुरू असतील। सध्या आपण पाहतोय की हे अर्ध ब्लॅकआउट जे आहे ते आपल्याला पठाणकोट जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। पठाणकोट जिल्ह्यामधले शाळा ज्या आहेत त्या सुद्धा बंद आहेत। पठाणकोट असेल, फिरोजपूर, गुरदासपूर, अमृतसर आणि तरन हे 5 जिल्हे जे आहेत जे रेड अलर्टमध्ये येतात की जे पाकिस्तानच्या सीमेला अगदी लागून आहेत। आणि या 5 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जो आहे तो सुद्धा अजूनही कायम आहे। आणि सध्या आपण पाहतोय की सार्वजनिक ठिकाणच्या लाईट ज्या आहेत त्या चालू करू नका अशा पद्धतीचं आवाहन इथल्या प्रशासनाने केलेलं आहे। आणि पठाणकोट जिल्ह्यामध्ये शाळा सुद्धा बंद आपल्याला पाहायला मिळतात। मात्र अर्ध ब्लॅकआउट जे आहे ते आपल्याला पठाणकोट या शहरामध्ये पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पठाणकोट।